हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण ज्या वेळेला ह्या अशा रखरखत्या उन्हामध्ये बाहेर पडतो ना आणि आपल्याला गाड्यावरती असे छान वेगळे वेगळे असे मठ्ठ्यांचे जे प्रकार बघायला मिळतात ना, तर तेच आपण आजच्या या आपल्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला जर आवडले असतील तर आपल्या चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत आपलं ह्या व्हिडिओची लिंक आहे ना ती तुम्ही पाठवा. तर चालू करूया आपल्या पहिल्या प्रकाराला, जो आहे एकदम साधा मठ्ठा, जो उपवासाला सुद्धा चालू शकतो. त्याच्यासाठी थोडंसं दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी ते 1 वाटीपर्यंत पाणी घातलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुम्ही इथं काळं मीठसुद्धा वापरू शकता. कोथिंबीर घातलेली आहे. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आणि आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये जिरे पावडर, भाजलेले जे जिरे आहेत त्याची पूड केलेली आहे ती इथं मी घातलेली आहे. आणि हे घातल्यानंतर परत विस्करच्या साहाय्याने हे असं छान आपण एकजीव करून घेऊया, म्हणजेच घुसळून घेऊया, त्याचं ताक तयार करून घेऊया. हे अशा पद्धतीनं हा जो मठ्ठा आहे ना, हा एकदम साधा सिंपल मठ्ठा आपण इथं तयार केलेला आहे. हा आपण उपवासाला सुद्धा पिऊ शकतो आपण हा. तर हा आहे आपला मठ्ठ्याचा पहिला प्रकार आहे. जिरे हे शरीरासाठी खूप थंड असतात आणि ताकालाच अमृत असं म्हणतात, की ज्या वेळेला उन्हाळा येतो ना, उष्णतेचा दाह आपल्या शरीरातला कमी करतो उन्हानं जो होतो तो, त्याच्यासाठी म्हणून ताक हे पिलंच पाहिजे उन्हाळ्यामध्ये. पाहिजे तर तुम्ही हा उपवासासाठी जर करत नसाल तर याच्यामध्ये थोडासा तुम्ही सब्जा घातला तरीसुद्धा चालेल. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे इथे मसाला छास आहे, जो आपण आपल्या घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये करू शकतो. सेम परत तीच प्रोसिजर आहे. थोडंसं दही घ्यायचं आहे. इथं मी अगदी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. सेम जिरे पावडर वापरली आहे. लक्षात घ्या, हे जे आपण मठ्ठ्यांचे प्रकार करतो ना, तर याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा ताकाचा मसाला वापरत नाही आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी याच्यामध्ये. आणि इथं आता हे जे चमच्यामध्ये आहे ना, तर ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची, आलं, कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये थोडंसं स्पायसीनेस येणार आहे. आणि हा कमी करण्यासाठी इथं मी साखरेचं सिरप तयार केलेलं आहे. 4 चमचा साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी घालून त्याचा पाक तयार करून घेतलेला आहे. पाक हा कच्चाच काढायचा, तो काय एक तारी वगैरे करायचा नाही, किंवा जस्ट एक उकळी आली ना की बंद करायचा. थंड झाल्यानंतर इथं आपण हा वापरू शकतो. म्हणजे तो स्पायसीनेस आहे ना, तो थोडासा कमी होतो आणि आपल्याला हा जो मठ्ठा आहे ना, हा एकदम टेस्टी लागतो. ह्या टाईपचा जो मठ्ठा आहे ना, हा गाड्यावर ज्यावेळेला करायला जाताना तर त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीरीचं जे प्रमाण आहे ना, ते कधी कधी जास्त वापरलं जातं. तर ते बॅलन्स करण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये ते साखरेचं सिरप वापरतात. ही अतिशय सिक्रेट आहे त्यांचं, ही जी ट्रिक आहे ती. आता ताकाचा आपण तिसरा प्रकार बघूया, ते म्हणजे लसूणी मठ्ठा आहे इथं आपण केलेला आहे. सेम आपण इथं दही घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढं, आणि त्याच्यामध्ये सेम प्रमाणामध्ये मी इथं समसमान प्रमाणामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. सेम जिरे पावडर घालायची, कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर हे बारीक मिक्सरला काढून ना, त्याची ही जी पेस्ट आहे ना, ही पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर साखरेचं सिरप घालू शकता, पण मला ह्याच्यामध्ये लसूणी फ्लेवर हा असाच आवडतो म्हणून मी इथं वापरलेलं नाही आहे. तुम्ही जर साखरेचं सिरप घालणार असाल तर तुम्ही घालू शकता. गाड्यावरती सुद्धा घालतात, म्हणजे कस्टमरला विचारूनच ते घालतात. आणि ह्या अशा पद्धतीनं ताक आपण घुसळून घेऊया. इथं हा आपला ताकाचा तिसरा प्रकार तयार झालेला आहे. हे असे आपण 3 ताकाचे प्रकार केलेले आहेत. पहिला म्हणजे साधा ताक, जो उपवासाला वापरू शकतो. दुसरा म्हणजे स्पायसी मिरची घालून केलेला मसाला ताक. आणि तिसरा म्हणजे लसूणी मठ्ठा म्हणायला पाहिजे होतं. इथे मठ्ठ्याचे आपण 3 प्रकार तयार केलेले आहेत. जसे गाड्यावर मिळतात ना, त्या पद्धतीनं तुम्हीही तयार करा अशा पद्धतीनं. आणि आपला उन्हाळ्याचा जो दाह आहे ना, तो कमी करा. मुलांना, तुमच्या घरातल्यांना आवडतो
अशा पद्धतीने तुम्ही हे मठ्ठे तयार करून मुलांना तुमच्या देऊ शकता, घरातल्यांना देऊ शकता. जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत आपल्या चॅनेलची लिंक तुम्ही शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.